नमस्कार मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे. मैत्रिणींनो, आपलं जेवणाचं ताट हे कायमच कोशिंबिरी, चटण्या, लोणची याशिवाय अपूर्णच असतं. हे सगळे पदार्थ एखाद्या कमी जेवणाऱ्या माणसाला देखील 4 घास जास्त खायला भाग पाडतात. तसेच हे सगळे पदार्थ आपल्या पचनसंस्थेसाठी सुद्धा चांगले असतात. अशाच तोंडी लावण्याच्या पदार्थांपैकी आज एक पदार्थ आपण करून पाहणार आहोत. ते म्हणजे दाक्षिणात्य पूड चटणी. पण या पूड चटणीत आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण त्वरित पाहूयात या रेसिपीसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतंय. मैत्रिणींनो, या पूड चटणीला पौष्टिक म्हटलं जातं. आता ते पौष्टिक कशासाठी? तर या पूड चटणीत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरतो. म्हणजे तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ. तुम्ही सालीची हिरवी मूग डाळसुद्धा त्यात वापरू शकता. शिवाय या सगळ्या डाळी आपण समप्रमाणात वापरतो आणि त्याच्या निम्मे मी त्यात तांदूळ वापरलेले आहेत. आता ह्या सगळ्या डाळी तुम्ही धुवून घेऊन उन्हात वाळवायच्या आहेत किंवा थोड्या थोड्या त्या नॅपकिनने पुसून घ्यायच्या आहेत. पुसायच्या याकरता कारण त्याला थोडीशी बोरिक पावडर लावलेली असते कीड लागू नये म्हणून. तर तुम्ही एकतर त्या धुवून वाळवून घेऊ शकता किंवा थोड्याशा पुसून घेऊ शकता. तर आता आपण इथे त्या सगळ्या डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत एकत्र करून. सगळ्या डाळी समप्रमाणात आणि तांदूळ त्यांच्या म्हणजे एक वाटी जर एक एक डाळ घेतली असेल मी, तर अर्धी वाटी मी त्यात तांदूळ घेतला आहे. पुन्हा एकदा ऐका. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ आणि तांदूळ मी इथे घेतलेले आहेत. याशिवाय आपल्याला लागणार आहे मिरच्या. आता मिरच्या किती घ्यायच्या तर त्या तुमच्या घरात किती कमी जास्त तिखट खाल्लं जातं त्याच्यावर अवलंबून येते. तर त्या तुम्ही तशा प्रमाणात घ्या. मिरच्या ह्या सुक्या घेतलेल्या आहेत मी. त्या काश्मीरी किंवा बेडगी मिरच्या तुम्ही घेतल्यात तरी चालेल. कढीपत्त्याची पानं लागणार आहेत आपल्याला. ती आपण धुवून वाळवून पुसून घ्यायची आहेत. मुठभर तीळ लागणार आहेत. एक चमचाभर मेथीदाणा लागणार आहे. मुठभर शेंगदाणे घेतले आहेत मी. लिंबाएवढी चिंच घेतली आहे. हे थोडंसं मुठभर मी खवलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हिंग लागणार आहे आपल्याला पाव चमचा. थोडी हळद लागणार आहे अर्धा चमचा इतकी. आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. तर आपण लगेचच या पदार्थाच्या कृतीकडे वळूयात. रेसिपीला सुरुवात करताना मी गॅस सुरू केलेला आहे आणि त्याच्यावर एक कढई ठेवलेली आहे. आता सर्वप्रथम आपल्याला या सगळ्या डाळी आणि तांदळाचं हे जे काय आपण मिश्रण करून घेतलं आहे एकत्र, ते कोरडंच भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या सगळ्या डाळी वेगवेगळ्या पण भाजून घेऊ शकता, पण मी ते आता एकत्रच भाजते. गॅसची आच तुम्ही मीडियमपेक्षा थोडी कमी ठेवा आणि हे भाजायला सुरुवात करा. हे सगळं मिश्रण आपण जास्त करपू द्यायचं नाही आहे, फक्त ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर ते करपलं तर या चटणीची चव थोडी कडसर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खाताना ते थोडं कच्चं लागता कामा नये. आता हे डाळी आणि हे मिश्रण म्हणजे भाजणं हा थोडा पेशन्सचा खेळ आहे. त्याच्यामुळे थोडंसं सावकाश व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे सगळं. भाजताना हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून सगळीकडे डाळ व्यवस्थित भाजली जाईल, ते तांदूळ व्यवस्थित भाजले जातील आणि मिश्रण करपणार नाही. आता ही चटणी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असू शकते. जनरली मी या पद्धतीने ही चटणी बनवते. ही चटणी माझ्या मुलाला खूप आवडते. तो नुसत्याच मऊ भातावर शिवरून देखील ही चटणी खातो किंवा पोळीला तूप लावून त्याचा रोल करून ही चटणी भुरभरून त्याचा रोल करून देखील ही चटणी खाणं तो पसंत करतो. शिवाय ही चटणी त्याला मी इडलीवर किंवा डोशावर सुद्धा लावून देते. तो अगदी आवडीने हे खातो.
मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय आपण डाळ न करपवता अगदी खरपूस छान भाजून घेतलेली आहे. आता यानंतर आपण उरलेले बाकीचे जिन्नस हळूहळू कसे भाजायचे आहेत ते पाहूयात. आता हे जे मी मुठभर सुक्या खोबऱ्याचा हा जो किस घेतलेला आहे ना, तो किस आपण या कढईत घालूयात आणि तो अगदी मंद आचेवर थोडासा परतून घेऊयात. हा किस आपल्याला गुलाबीसर रंगावर थोडासा परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, हा खोबऱ्याचा किस सुद्धा तुम्हाला करपवायचा नाही आहे. फक्त त्यातला थोडासा कच्चेपणा निघून जाईल इतकाच तो परतून घ्यायचा आहे. आता खोबऱ्याचा किस परतत असतानाच मी जे मुठभर तीळ घेतलेत, तीळ देखील यातच घालते. कारण नुसतेच तीळ जर मी घातले तर ते उडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हळूहळू आपण ते याच्या खोबऱ्यासोबतच म्हणजे भाजून घेऊयात. आता इथे मी न पॉलिश केलेले म्हणजे बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पॉलिशचे घेतलेत तरी चालते. डाळी भाजताना सगळ्यात जास्त वेळ चण्याची डाळ जी आपण घालतो ती भाजायला वेळ लागतो. तर तुम्ही त्याऐवजी एक टिप म्हणजे ज्या फुटाण्याच्या डाळी असतात म्हणजे भाजलेली चण्याची डाळ जी मिळते त्याचा देखील वापर या रेसिपीमध्ये करू शकता, जेणेकरून तुमचा चण्याची डाळ भाजण्याचा वेळ वाचेल. आता खोबरं भाजलेल्याचा मंद सुवास सुटलाय घरभर. आता आपण हे खोबरं आणि तीळ काढून घेऊयात वेगळं. आता खोबरं आणि तीळ बाजूला काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता या देठ काढलेल्या मिरच्या आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही काश्मीरी किंवा बेडगी मिरच्या याच्यात घेऊ शकता, कारण त्या थोड्याशा कमी तिखट असतात. किंवा कोणत्याही प्रकारच्या सुक्या मिरच्या तुम्ही वापरू शकता या रेसिपी करता. तुम्हाला जर ही चटणी कमी तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यातल्या बिया विलग करू शकता, पण मी त्या अशाच वापरणार आहे. आता ही मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे आपण. तुम्हाला जर ही स्टेप वगळायची असेल तर तुम्ही डिरेक्टली बेडगी मिरची पूड किंवा काश्मीरी मिरची पूड देखील या रेसिपीत वापरू शकता. म्हणजे जेव्हा सगळं हे ही सगळी सामग्री किंवा हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून काढू त्यावेळेला आपण ती मिरची पूड त्यात घालू शकतो. आता या मिरच्यांमधलं मॉइश्चर फक्त निघून जाईपर्यंत आपल्याला त्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा. आता या मिरच्यांनी थोडासा रंग बदललेला आहे. आता या मिरच्या पण आपण काढून घेऊयात कढईतून बाहेर. आता हे शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊयात. आता हे माझ्याकडे तसे भाजलेलेच शेंगदाणे आहेत तयार,
पण तरी देखील मी ते थोडेसे परतून घेते कढई गरम असल्या कारणामुळे. शेंगदाणे आपण भाजून थोडेसे ठेवल्यामुळे आपल्याला ते कधीही कोणत्याही प्रकारच्या भाज्यांमध्ये वगैरे वापरता येतात. त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे जरूर भाजून वेगळे ठेवावेत साली काढून. आता हे शेंगदाणे इथे भाजतायत तोपर्यंत मी तुम्ही पाहू शकताय अगदी पाव चमचा मी मेथीचे दाणे यात घालतेय. आता मेथीचे दाणे पण जास्त करपवायचे नाहीत, कारण ते करपवले तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कडसर होऊ शकते ही चटणी. ते फक्त थोडेसे असे परतून घ्यायचे. आता हे शेंगदाणे आणि मेथी दाणे परतून झालेत तर ते मी एका परातीत त्याच काढून घेते. तुम्ही या रेसिपीमध्ये खडा हिंगसुद्धा वापरू शकता, खडा हिंगाचे तुकडे बारीक करून. जर तुम्ही खडा हिंग वापरणार असाल तर थोडंसं अर्धा चमचा तेल घालून तो खडा हिंग फुलवून घ्यायचा आहे तेलामध्ये. पण मी इथे आता हिंगाचीच पूड वापरणार आहे. आता हा जो आपण लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतला आहे ना, तो सुद्धा आपण परतून घेऊयात, कारण चिंचेलासुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं. ही चटणी जास्त काळ टिकवण्याच्या दृष्टीने आपण ही प्रोसेस करणार आहोत, त्याच्यामुळे ती देखील थोडीशी अशी परतून घेऊयात आपण, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. आता ही चिंच थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी ती काढून घेते बाहेर. आता या पूड चटणीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे ही कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो, आपल्या केसांच्या वाढीसाठी तर तो अतिशय चांगला असतो. परंतु आपण तो स्वयंपाकात वापरला की मुलंच काय पण मोठी माणसंसुद्धा तो वेगळा निवडून काढतात. त्यामुळे कढीपत्ता पोटात जावा या हेतूने आपण तो याच्यात वापरू शकतो. आता ही पानं थोडीशी अशी परतून घ्यायची आहेत आपण या कढईतच. तुम्हाला आवाज येत असेल, आता ती कढीपत्त्याची पानंसुद्धा परतता परतता त्यातलं मॉइश्चर निघून जाऊन ती कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे. ती देखील आपल्याला करपवायची नाही आहेत, फक्त ती थोडीशी कुरकुरीत झाली पाहिजे. तुम्हाला दिसत असेल ती आळत चालली आहेत, आता पानं श्रिंक होत चालली आहेत. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून ही पानं देखील काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय भाजलेले सगळे जिन्नस मी एका परातीत व्यवस्थित काढून घेतले आहेत आणि त्यात थोडेसे मी गार करणार आहे, आणि गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून थोडेसे वाटून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय गार झाल्यानंतर हे सगळं मिश्रण, भाजलेले सगळे जिन्नस मी मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता आपण वाटण्या अगोदर त्याच्यात हा एवढा छोटा चमचा हिंग घालायचा आहे. ही अर्धा चमचा हळद मी त्यात घालतीये आणि चवीनुसार हे थोडंसं मीठ घालतीये त्यात. आता वाटताना हे मिश्रण आपण मिक्सरच्या पल्स मोडवर फिरवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूड चटणीचा छान रवाळ असं टेक्स्चर मिळेल. मैत्रिणींनो, मिक्सरला चटणी फिरवून घेतल्यानंतर ती अशी दिसतीये. हे अशा पद्धतीचं रवाळ टेक्स्चर आपल्याला हवं आहे. इतका सुंदर सुवास या चटणीचा घरभर पसरला आहे खरंच, आणि ती चवीला देखील इतकी सुंदर लागते, इतकी उत्तम झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि तुमच्या घरात तुम्ही जेव्हा इडली डोसा बनवता तर त्यात ती चटणी अवश्य वापरा आणि तुमच्या इडली डोशाची रंगत वाढवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, या रेसिपीच्या खाली कमेंट करा.
चॅनलवरील अन्य रेसिपीज देखील तुम्ही जाऊन पहा. त्या देखील लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.